नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ क्रमांक 1 गतीचे नियम या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा। पहिल्या स्तंभाशी दुसरा आणि तिसरा स्तंभ जोडून नव्याने सारणी तयार केलेली आहे। बघा इथे ऋणत्वरण वस्तूचा वेग कमी होतो, त्यानंतर धनत्वरण वस्तूचा वेग वाढतो, शून्य त्वरण वस्तूचा वेग स्थिर असतो। त्यानंतर वस्तूचा वेग स्थिर असतो त्याची जोडी येणार आहे, एक वाहन 25 मीटर सेकंद या वेगाने गतिमान आहे। त्यानंतर वस्तूचा वेग कमी होतो याची जोडी येणार आहे तिसऱ्या स्तंभाच्या, एक वाहन 10 मीटर प्रति सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबतो। त्यानंतर वस्तूचा वेग वाढतो याची जोडी येणार आहे, एक कार सुरुवातीला विरामावस्थेनंतर 50 किमी प्रति तास वेग 10 सेकंदात गाठते। प्रश्न दुसरा, फरक स्पष्ट करा। अंतर आणि विस्थापन। अंतर मधील पहिला 1 नंबर, अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असणाऱ्या वस्तूने प्रत्यक्ष आक्रमिलेल्या मार्गाची लांबी होय। विस्थापन मध्ये 1 नंबर, विस्थापन म्हणजे वस्तूच्या गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत सर्वात कमी अंतर होय। अंतर मध्ये 2 नंबर, अंतर या राशीला दिशा नसते। विस्थापन मध्ये 2 नंबर, विस्थापन या राशीला दिशा असते। हा प्रश्न, एक समान गती आणि नाईक समान गती। एक समान गतीमध्ये 1 नंबर, वस्तू अतिशय लहान व समान कालावधीत समान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला एक समान गती म्हणतात। नाईक समान गतीमध्ये 1 नंबर, वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला नाईक समान गती म्हणतात। एक समान गतीमध्ये 2 नंबर, एक समान गतीमध्ये वस्तूची चाल बदलत नाही। नाईक समान गतीमध्ये 2 नंबर, नाईक समान गतीमध्ये वस्तूची चाल बदलते। प्रश्न तिसरा, खालील सारणी पूर्ण करा। बघा या सारणीमध्ये आपल्याला u = 2, a = 4, t = 3 आणि v किंमत आपल्याला काढायची आहे। तर हे सूत्र आहे, ह्या सूत्रामध्ये UAT म्हणजे ह्या दिलेल्या 3, 4 आणि 2 ह्या किमती टाकून आपल्याला v ची किंमत मिळणार आहे। तर बघा पहिला आपण इथे u ची किंमत 2 अधिक चिन्ह AT, A आहे 4, T आहे 3, या u + AT च्या किंमत टाकून 4 त्रिक 12, 12 आणि 2 14 होतात, म्हणून 14 ही आली v ची किंमत। त्यानंतर आता ह्याच सूत्रामध्ये आपल्याला a = 5, t = 2 आणि v = 20 ह्या किमती टाकून u ची किंमत काढायची आहे। तर बघा इथं u ची किंमत काढताना आपल्याला u = v - AT हे सूत्र वापरायचंय। हेच सूत्र आहे, पण आपल्याला याच्यामध्ये u ची किंमत टाकायची आहे, म्हणून हे सूत्र आपण u = याच्यामध्ये रूपांतरित करून घेतलं आहे। ते रूपांतरित कसं होतं हे तुम्हाला तर माहिती असेलच। आता आपल्याला इथे u ची किंमत काढायची आहे, तर u च्या सोबत जे AT हे अधिक मध्ये आहे ना, त्यांना इकडे शिफ्ट करावे लागणार आहे। बघा हा a u सोबत अधिक मध्ये आहे, तो इकडे वजा होणार आहे, म्हणून इथे वजा a आलेला आहे। म्हणून 20 - 2 × 5 × 2 = 10, म्हणजेच u ची किंमत 10 ही आपल्याला मिळालेली आहे। त्यानंतर बघा ही दुसरी सारणी दिलेली आहे, याच्यामध्ये u ची किंमत 5, a ची किंमत 12, t ची किंमत 3 आणि s ची किंमत काढायची आहे। हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे। तर बघा या सूत्रामध्ये u = 5, t = 3 अधिक 1/2, 1/2 गुणिले 12 गुणिले 3 चा वर्ग दिलेला आहे, म्हणजे t ची किंमत 3 आहे त्याचा वर्ग घ्यायचा आहे। आता t ची किंमत 3 त्याचा वर्ग म्हणजे 3 ला आपल्याला दोनदा गुणाकाराच्या स्वरूपात लिहावं लागणार आहे। तर 3 × 3 आपण 3 वर्गाला लिहू शकतो। तर 3 × 3 3 वर्ग, याची किंमत किती मिळणार आहे 9, म्हणून इथे 3 वर्गाच्या ऐवजी आपण 9 लिहिला आहे। आलं लक्षात? त्यानंतर आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे। गुणाकार किती येतो 108, आणि हे जे 1, 12 आणि 9 हे तिघ गुणाकाराच्या स्वरूपात आहे, यांचा गुणाकार 108 येतो आणि त्यांना छेदी इथं 2 दिलेला आहे, म्हणून 108/2 हे घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला या स्टेप मध्ये 108 ला 2 ने भागायचं आहे। बघा बे 1 बे, बे 5 10,
इथं 5 येणार आहे बरोबर. 2×5 नंतर 2×4 8 म्हणजे 54 म्हणजे 15 अधिक 54 इज इक्वल टू 69 बरोबर. त्यानंतर दुसरं बघा आपल्याला इथे u बरोबर 7 t बरोबर 4 आणि s बरोबर 92 दिलेले आहे. a बरोबर 8 ही किंमत मिळत आहे पण ती कशी येत आहे हे सूत्र आपल्याला इथे वापरायचं आहे बघा. पहिले सूत्र लिहून घ्यायचं, त्या दिलेल्या किमती टाकून घ्यायच्या, किमती टाकल्यानंतर इथं 7 चौक 28 यांचा गुणाकार करून घ्यायचा, अधिक चिन्ह 1/2 आहे असाच, त्यानंतर गुणुले a आहे असाच, गुणुले 4चा वर्ग येतो 4 चौक 16 किंवा 4 गुणुले 4 तुम्ही करून 16 हेच उत्तर येणार आहे. त्यानंतर इथं बघा अंशामध्ये 1/16 यांचा गुणाकार म्हणजे 16/2 हा आहे इथं 16/2 मध्ये येणार आहे. आता इथे 1/2 a गुणुले 16 बरोबर 92 वजा 28 म्हणजे इथे 28 होते त्याला तिकडं शिफ्ट करून दिलं, 28 इथं अधिक होतं तिकडं वजा 28 झालं म्हणजे 92 वजा 28 आणि ती स्टेप त्या बाजूची फक्त इकडच्या साईडला लिहिलेली आहे, काहीच फरक नाही. ओके. आता त्यानंतर 92 मधून 28 वजा केले 64 राहिले. आता 64 ला 16 इकडे भागाकारामध्ये येणार आहे कारण 16 ला आपण इकडे 16 इकडे गुणाकारात आहे त्याला इकडं शिफ्ट करून घेतले, तो छेद 16 गेला, इथं गुणाकारामध्ये होता तिकडं भागिल्यामध्ये जाणार आहे म्हणून इकडे भागिले 64/16 असं आलेलं आहे. 1 नंतर a म्हणजेच a/2 बरोबर 64/16. तर a बरोबर किती येणार आहे बघा, a इथे भागाकारामध्ये आहे इकडे शिफ्ट केला तर तो गुणाकारामध्ये म्हणजे 64 गुणिले 2/16 असं मिळणार आहे. 64 गुणिले 2 केला तर 128 येतं, त्यानंतर (16) आहे असाच 128 ला 16 ने भागलं तर हे 8 उत्तर आपल्याला मिळत आहे. त्यानंतर u4 a3 s ची किंमत काढायची आहे आणि v वर्ग ची किंमत इथं दिलेली आहे. तर चला बघूया. v वर्ग म्हणजे ऍक्च्युअली इथं यांनी जी किंमत दिलेली आहे v वर्ग 8 आणि v वर्ग 10 दोन किमती दिल्या आहेत, ह्या v वर्गाच्या नसून त्या फक्त v च्या किमती आहे, तर आपल्याला त्या इथे टाकायच्या आहे. आता v ची किंमत इथे टाकली 8 त्याचा वर्ग घेतला, u ची किंमत 4 आहे त्याचा वर्ग घेतला, अधिक 2 गुणुले 3 गुणुले s. s ची किंमत काढायची आहे, या सगळ्या नंबरला तिकडे शिफ्ट करावं लागणार आहे पण इथं अगोदर गुणाकार करून घेऊ. 2×6 होतात 6 लिहिले, 4चा वर्ग 4 चौक 16 होतात 16 लिहिले, 8चा वर्ग 8 64 लिहिला म्हणजे ही स्टेप आपल्याला मिळाली आहे. यानंतर 16 इथे अधिक मध्ये आहे तिकडे वजा 16 होणार आहे म्हणजे 64 वजा 16 ही स्टेप आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर एका बाजूला 64 वजा 16 दुसऱ्या बाजूला काय राहणार आहे 6 गुणुले s. तर 6 गुणुले s बरोबर 48, 64 मधून 16 गेले 48 राहिले. त्यानंतर s ची किंमत काढायची आहे, s ला आपण इकडे शिफ्ट करून देऊ, s बरोबर 48/6. तो भागिलेमध्ये आला इकडे कारण इथे गुणाकारामध्ये होता, इकडे आल्यावर भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे म्हणून 48/6. s बरोबर किती आली 6 1 6 6 8 48 म्हणजे s बरोबर 8 ही किंमत आपल्याला मिळाली. त्यानंतर बघा u ची किंमत काढायची आहे, a ची किंमत 5 दिलेली आहे, s ची किंमत 8.4 आणि v ची किंमत 10 दिलेली आहे. v वर्ग म्हटलेला आहे इथे पण ह्या किमती ऍक्च्युअली v च्या आहे, v वर्गाच्या नाही. v ची किंमत 10 आहे म्हणजेच 10 गुणुले 10 किंवा 10चा वर्ग आपण डायरेक्ट 100 घेऊ शकतो. u ची किंमत काढायची आहे, त्यानंतर अधिक 2 गुणुले 5 गुणुले 8.4 ज्या किमती दिलेल्या होत्या त्या टाकून घेतल्या आपण सूत्रामध्ये. त्यानंतर 10चा वर्ग 100, u वर्ग आहे असाच, अधिक 10 2×5 10 होतात 10 लिहिले, त्याला गुणुले 8.4 आहे 8.4 घेतलं, 100 बरोबर u वर्ग अधिक 84 या दोघांचा गुणाकार करून घेतला तो आला 84. u वर्गाची किंमत याची किंमत काढायची आहे म्हणून 84 ला तिकडे शिफ्ट करून देऊ, 84 इथे अधिक मध्ये आहे शिफ्ट केल्यानंतर तिकडे वजा 84 होणार आहे. त्या 100 वजा 84 आपण राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला कुठेही घेऊ शकतो आणि एका साईडला राहणार आहे u वर्ग म्हणजे u वर्ग बरोबर 100 वजा 84 ही स्टेप आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर u वर्ग बरोबर 16चा 100 मधून 84 वजा झाले 16 राहिले. आता u चा वर्ग काढायचा आहे म्हणजे दोघांना महिरपी कंसात घ्यावं लागणार आहे. दोघांना महिरपी कंसामध्ये घेतल्यानंतर u वर्ग आणि या u वर्गाचा जो महिरपी कंस होता तो दोघं कट होणार आहे म्हणून u बरोबर महिरपी कंसामध्ये 16 हेच राहणार आहे म्हणजे u बरोबर महिरपी कंसामध्ये 16 म्हणजे 16 हा कशाचा वर्ग आहे 4चा म्हणून u ची किंमत आपल्याला 4 ही मिळणार आहे.
प्रश्न चौथा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा व त्यांचे स्पष्टीकरण करा. अ आहे, वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे टिंबटिंब म्हणतात. तर उत्तर आहे विस्थापन. याचं स्पष्टीकरण आहे, अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेचा आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. हा प्रश्न, अवत्वरण म्हणजे टिंबटिंब त्वरण होय. उत्तर ऋण. स्पष्टीकरण आहे, जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्या त्वरणास ऋण त्वरण असे म्हणतात. ऋण त्वरण हे वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते. याच त्वरणास अवत्वरण असे म्हणतात. ई प्रश्न, जेव्हा वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा टिंबटिंब प्रत्येक बिंदूपाशी बदलतो. तर उत्तर आहे वेग. स्पष्टीकरण आहे, घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल सतत अस्थिर असते, परंतु त्याची विस्थापनाची दिशा सतत बदलत असल्याने त्याचा वेगही सतत बदलत असतो. ही प्रश्न, टक्कर होताना एकूण संवेग नेहमी अक्षय्य राहतो. उत्तर आहे स्पष्टीकरण, न्यूटनच्या गतीचे तिसऱ्या नियमाच्या उपसिद्धांतानुसार जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संयोगा इतकाच असतो. म्हणजेच टक्कर होताना एकूण संवेग नेहमी अक्षय्य राहतो, त्यामध्ये बदल होत नाही. ए प्रश्न, अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या टिंबटिंब नियमावर आधारित आहे. उत्तर तिसऱ्या. स्पष्टीकरण आहे, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम प्रत्येक क्रिया बलास समान परिणामाचे त्याच वेळी प्रत्युक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या या तिसऱ्या नियमावर आधारित आहे. प्रश्न 5वा, शास्त्रीय कारणे लिहा. अ प्रश्न, जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एकसमान असते. उत्तर, मुक्तपणे खाली पडणाऱ्या वस्तूवर फक्त पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ दिलेल्या वस्तूवर कार्यरत असणारे हे बल एकसमान असते, त्यामुळे त्या वस्तूचे त्वरणही एकसमान असते. हा प्रश्न, क्रियाबल व प्रतिक्रिया बल यांचे परिणाम समान व दिशा विरुद्ध असल्यास तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत. उत्तर, क्रिया बल व प्रतिक्रिया बल वेगवेगळ्या वस्तूंवर कार्यरत असल्याने त्यांचे परिणाम समान व दिशा परस्पर विरुद्ध असल्या तरी ती बले एकमेकांना निष्प्रभ करीत नाहीत. ही प्रश्न, समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते. उत्तर, वस्तूचा संवेग बरोबर वस्तूचे वस्तुमान गुणिले वस्तूचा वेग. या सूत्रानुसार टेनिसच्या चेंडूपेक्षा क्रिकेटच्या चेंडूचे वस्तुमान जास्त असते, त्यामुळे दोन्ही चेंडूंचा वेग समान असताना क्रिकेटच्या चेंडूचा संवेग टेनिसच्या चेंडूच्या संवेगापेक्षा जास्त असतो. तसेच क्रिकेटचा चेंडू टेनिसच्या चेंडूपेक्षा कडक असतो, त्यामुळे समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिस चेंडू थांबवणे सोपे असते. ई प्रश्न, विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते. उत्तर, ज्या गतीमध्ये वस्तू खूप लहान व समान कालावधीत समान अंतर कापते तिला एकसमान गती म्हणतात. विराम अवस्थेतील वस्तूची चाल कायम शून्य असते, म्हणजेच कोणत्याही कालावधीत वस्तूने कापलेले अंतर समान असते. म्हणून विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते. प्रश्न 6, तुमच्या सभोवतालची 5 उदाहरणे घेऊन त्यांचे न्यूटनच्या गतिविषयक नियमांवर आधारित स्पष्टीकरण लिहा. पहिलं उदाहरण आहे गोट्या खेळतानाचे उदाहरण.
गोट्या खेळताना असे आढळते की दोन गोट्या सारख्याच वस्तुमानाच्या व समान आकाराच्या असल्यास जेव्हा गतिमान गोटी स्थिर गोटीवर आघात करते तेव्हा काही वेळा गतिमान गोटी स्थिर होते आणि स्थिर गोटी गतीच्या आघातापूर्वीच्या वेगाने गतिमान होते. यामध्ये दोन गोट्यांचा एकूण संवेग कायम राहतो. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम संवेग अक्षयतेच्या सिद्धांतानुसार हे घडते. दुसरा आहे स्कूटर व ट्रक यांची टक्कर झाली असता स्कूटर दूरवर फेकली जाते. उत्तर, जेव्हा स्कूटर व ट्रक यांची टक्कर होते तेव्हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार क्रिया व बल त्याच वेळी कार्यरत असणारे प्रतिक्रिया बल यांची परिणामे समान असतात परंतु दिशा परस्पर विरुद्ध असतात. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार उत्तर, बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. स्कूटरचे वस्तुमान ट्रकच्या वस्तुमानापेक्षा खूपच कमी असल्यामुळे टक्कर झाल्यानंतर स्कूटरचे त्वरण ट्रकच्या त्वरणापेक्षा खूपच जास्त असते म्हणून स्कूटर दूरवर फेकली जाते. 3 नंबर, बॅटने चेंडू मारणे. हे उदाहरण आपल्याला स्पष्ट करायचं आहे. बघा, जेव्हा बॅटने चेंडू मारला जातो तेव्हा चेंडू सुद्धा त्याच वेळी समान परिणामाचे प्रतिक्रिया बल विरुद्ध दिशेने बॅटवर प्रयुक्त करतो. चेंडूवरील प्रयुक्त बलामुळे त्याचा वेग वाढतो तर बॅटवरील प्रयुक्त बलामुळे बॅटच्या पुढच्या दिशेने असलेला वेग कमी होतो. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रियाबलास समान परिणामाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. त्यानंतर चौथं उदाहरण आहे पोहणे. आपण पोहत असताना हाताने पाणी मागे लोटत असतो त्याच वेळी पाणी सुद्धा समान परिणामाच्या प्रतिक्रिया बलाने आपणास पुढे लोटत असते व त्यामुळेच आपले पाण्यामध्ये विस्थापन घडून येते. हे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रियाबलास समान परिणामाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात म्हणून घडते. 5 नंबर उदाहरण आहे गतिमान मोटारीचे ब्रेक एकदम दाबल्यास प्रवासी पुढे झुकतात किंवा पडतात. उत्तर, गतिमान मोटारीतील प्रवाशांना मोटारीची गती प्राप्त झालेली असते. ब्रेक दाबून मोटारीची गती एकदम कमी केल्यास मोटारीतील आसनांशी निगडीत असलेल्या प्रवाशांच्या शरीराच्या भागाची गती मोटारीच्या गती एवढी होते पण त्यांच्या शरीराचा वरचा भाग मात्र जडत्वामुळे पूर्वीप्रमाणे गतिमान राहतो. परिणामी प्रवासी पुढे झुकतात किंवा पडतात. हे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या जडत्वाच्या नियमानुसार घडते. 7 नंबर प्रश्न आहे, उदाहरणे सोडवा. त्यामधील 1 नंबर अ उदाहरण आहे एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल काढा. सरासरी चाल काढण्यासाठी S म्हणजे अंतर आहे, T म्हणजे वेळ आहे. तर 3 प्रकारचे अंतर आणि 3 प्रकारची वेळ दिलेली आहे. तर पहिलं अंतर S1, दुसरं अंतर S2 आणि तिसरं अंतर S3. पहिली वेळ T1, दुसरी वेळ T2 आणि तिसरी वेळ T3 आपण घेऊन त्यांच्या किमती आपल्याला बेरीज करायची आहे. बघा, आता आपल्याला सरासरी चाल काढायची आहे तर त्याचं सूत्र आहे S/T. बरोबर. S म्हणजे काय, सगळ्या S किमती आहे त्यांची बेरीज करायची. T म्हणजे सगळ्या T किमती आहे त्यांची बेरीज करायची. S किमती टाकून घेतल्या, T किमती टाकून घेतल्या. S किमतींची बेरीज झाली 54, T किमतींची बेरीज झाली 9. 54 ला 9 ने भागलं तर आपल्याला सरासरी चाल जी मिळत आहे ती म्हणजे 6 मीटर प्रति सेकंद. उदाहरण, एका वस्तूचे वस्तुमान 16 किलोग्रॅम असून ती प्रति सेकंद त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. तसेच बल 24 ग्रॅम वस्तुमानाच्या वस्तू प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती. आता बघा, दिलेल्या उदाहरणामध्ये आपली M1 ही जी किंमत आहे म्हणजे पहिल्या वस्तूचे वस्तुमान 16 किलोग्रॅम
आणि पहिल्या वस्तूचे त्वरण जे आहे ते 3 मीटर प्रति सेकंद वर्ग A1 बरोबर. पहिली वस्तू आहे तिचं त्वरण, पहिली वस्तू आहे तिचं वस्तुमान म्हणून M1 आणि A1 आपण घेतलं. आता दुसरी वस्तूसाठी आपण वस्तुमान जे दिलेले आहे ते M2 घेऊया, ते 24 किलोग्रॅम. आता इथे आपल्याला F ची किंमत काढायची आहे आणि A2 किंमत काढायची आहे. दुसऱ्या वस्तूचे त्वरण हे आपल्याला काढायचे आहे. तर बघा F बरोबर M1 A1 बरोबर 16 गुणिले 3 बरोबर 48 न्यूटन ही पहिल्या वस्तूचे प्रयुक्त होणारे बल काढायचे आहे. म्हणून F बरोबर M1 A1 हे सूत्र आपण वापरूया. M1 A1 च्या किमती टाकून प्रयुक्त बल जे आहे पहिल्या वस्तूचं ते आपल्याला 48 न्यूटन मिळालेलं आहे. पहिल्या वस्तूचं प्रयुक्त होणारं बल घेऊन आपल्याला दुसऱ्या वस्तूचं त्वरण काढायचं आहे म्हणजे A2 ही किंमत काढायची आहे. आता A2 बरोबर कसा सूत्र कन्वर्ट होणार आहे बघा. A2 ची किंमत काढायची आहे म्हणून A2 सोबत जो M2 आहे त्याला आपल्याला दुसरी साईड शिफ्ट करून द्यावा लागणार आहे. म्हणून काय मिळणार आहे F छेद M2 मिळणार आहे बरोबर. म्हणजे A बरोबर F छेद M2 किंवा आपण याला असं पण लिहू शकतो F छेद M2 बरोबर A2 असं पण लिहू शकतो. A2 आपण उजव्या साईडला आणि F छेद M2 आपण डाव्या साईडला लिहू शकतो किंवा त्यांची साईड पण आपण बदलू शकतो. A2 ची किंमत काढायची आहे म्हणून आपण त्याला डाव्या साईडला ठेवलं आणि उजव्या साईडला F छेद M2 घेऊन त्यांच्या किमती आपण टाकून घेतल्या. F ची किंमत आहे 48, M2 ची किंमत आहे 24. 48 ला 24 ने भागलं तर आपल्याला 2 हे त्वरण मिळणार आहे दुसऱ्या वस्तूचं. ई उदाहरण आहे. बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 10 ग्रॅम असून ती 1.5 मीटर प्रति सेकंद वेगाने 900 ग्रॅम वस्तुमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते. सुरुवातीला फळी विराम अवस्थेत आहे पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी ज्या वेगाने गतिमान होते तो वेग काढा. उत्तर M1 बरोबर 10 ग्रॅम. त्या ग्रॅमला आपल्याला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 10 गुणिले 10⁻³ किलोग्रॅम हे येणार आहे किलोग्रॅम मध्ये. A1 3 मीटर पर सेकंद, M2 तर 90 गुणिले 10⁻³ किलोग्रॅम. A2 बरोबर 0 मीटर पर सेकंद आहे. V बरोबर आपल्याला काढायचे आहे बघा. संवेग अक्षयतेच्या सिद्धांतानुसार M1 A1 अधिक M2 A2 बरोबर M1 V1 प्लस M2 V2. येथे A बरोबर 0 मीटर पर सेकंद व V1 V2 V असतं. म्हणून M1 A1 बरोबर M1 अधिक M2 गुणिले V. आता V काढायचा आहे M1 अधिक M2 ला, म्हणजे या कंसामध्ये M1 M2 आहे त्यांना दुसरीकडे शिफ्ट करून द्यायचं. हे आहे इथं गुणाकारामध्ये V सोबत तिकडे भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे. म्हणजे च्या किमती टाकून घेतल्या, M1 M2 च्या किमती टाकून घेतल्या. आता काय मिळणार आहे यांचा गुणाकार येणार आहे 10 गुणिले 1.5 आणि छेदामध्ये 10 अधिक 90 किंमत आपल्याला मिळणार आहे. इथं 15/100 बरोबर 0.15 मीटर प्रति सेकंद ही V ची किंमत आपल्याला मिळणार आहे. ई प्रश्न. एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंद 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदात 45 मीटर अंतर पार करते. तर सरासरी चाल काय असेल? U बरोबर 5 मीटर प्रति सेकंद, T बरोबर 10 सेकंद, V बरोबर 15 मीटर पर सेकंद किमती आहे. तर बघा A बरोबर आणि S बरोबर आपल्याला काढायचं आहे. वस्तूचे त्वरण सूत्र आहे A बरोबर V वजा U छेद T. U ची किंमत V ची किंमत 15, U ची किंमत 5, 15 वजा 5 छेद 10 बरोबर 1 मीटर प्रति सेकंद. वस्तूने कापलेले अंतर S बरोबर UT अधिक 1/2 AT वर्ग हे सूत्र आहे. तर सूत्रामध्ये दिलेल्या किमती टाकून घेतल्या. इथं यांचा गुणाकार करायचा. 1/2 गुणिले 1 गुणिले 100 यांचा गुणाकार 100/2 येणार आहे. 100/2 म्हणजेच 100 ला 2 ने भागल्यानंतर 50 ही किंमत मिळणार आहे. त्यानंतर 5 गुणिले 10 5 10 50 येतात, म्हणजे 50 अधिक 50 बरोबर 100 मीटर हे आपल्याला मिळणार आहे उत्तर. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 9वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.